अद्यापही मतदान झालेलं नाहीये। काँग्रेसच्या मतदानानंतर ठाकरेंचे आमदार हे मतदान करतील। विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची नवी खेळी बघायला मिळते। काँग्रेसची अतिरिक्त मतं ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मिळणार आहेत आणि त्यासाठी अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू। आमदार विनोद निकोले आणि शंकरराव गडाख हे ठाकरेंच्या सोबत आहेत। निकोले आणि गडाख मिलिंद नार्वेकरांना मतदान करणार आहेत। ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाचे अपडेट। निकोले आणि गडाख हे मिलिंद नार्वेकर यांना मतदान करणार आहेत। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। 12वे उमेदवार म्हणून नार्वेकर यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्यामुळेच या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने रंगत आली। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। चेतन सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, मिलिंद नार्वेकर यांच्या एंट्रीमुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे आणि अशात आता नार्वेकरांकडून आपल्याला मतांची जुळवाजुळव होताना बघायला मिळते। बरोबर आहे गुरु, मिलिंद नार्वेकरांची एंट्री म्हणजे जे बिनविरोध निवडणूक होणार होती त्यासाठी आता निवडणूक होते आहे आणि हॉटेल पॉलिटिक्स झालेली त्यामुळे पाहायला भेटते आहे। 11 जागांची निवडणूक आहे, मात्र 12 उमेदवार आहे। एक विकेट कोणाची पडणार हे आपल्याला संध्याकाळी समजणारच आहे। त्याचपूर्वी कशा प्रकारे मतांची जुळवाजुळव केली, कशा प्रकारे वेगवेगळ्या खेळी वेगवेगळ्या पक्षाकडून करण्यात आल्या हे देखील आपण पाहतोय। आज सकाळपासून आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांसोबत होतो। आपण पाहिलं तर सर्व आमदार सकाळपासून तयार होते, मात्र 11 वाजताचा टाइम हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा होता निघायचा आणि 12 वाजता मतदानाला सुरुवात करायचा। खरं तर हा टाइम असा होता की यापूर्वी म्हणजे 12 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचं मतदान होण्यापूर्वी प्रज्ञा सातव ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहे यांना पहिल्या पसंतीची जी मतं आहेत ही पूर्ण झालेली असली पाहिजे असा एक जो ठराव आहे हा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठरला असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून भेटते। कारण पहिल्या पसंतीची मतं प्रज्ञा सातव यांना भेटल्यानंतर उरलेली प्रज्ञा सातव यांचा कोटा होता हा 27 ते 28 मतांचा ठेवला होता। खरं तर 23 मतांची गरज आहे जिंकण्यासाठी, मात्र 27 ते 28 म्हणजे एक्स्ट्रा 5-6 मतं अशी ठेवण्यात आली आहे की अगर समजा 1 ते 2 मतं बाद झाली तर त्याच्या बदल्यात एक्स्ट्रा मतं ठेवावी म्हणून 27 ते 28 मतांचा कोटा हा प्रज्ञा सातवसाठी ठेवला होता। आणि प्रज्ञा सातव यांच्या मतदानानंतर सेकंड प्रिफरन्स म्हणजे दुसरं मतदान हे मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार यांना भेटणार होतं। त्यामुळे सगळ्यात पहिलं काँग्रेसचे मतदान करतील आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 15 आमदार आहेत आणि त्याचबरोबर 2 अपक्ष म्हणजे एकूण 17 आमदार आहेत हे 12 वाजल्यानंतर मतदान करतील अशी ही खेळी होती। कारण की कोणाचंही मत फुकट जाऊ नये, कोणाचाही प्रिफरन्स हा क्रमानुसारच असला पाहिजे, त्याच्यात कोणतीही गडबड होऊ नये। एकंदरीतच काय तर नार्वेकरांना मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी आता ठाकरेंना मतांची जुळवाजुळव करावी लागते आणि त्या दृष्टीने या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसतात। धन्यवाद चेतन या सगळ्या विश्लेषणासाठी।